नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या या कंप्लीट एज्युकेशन अकॅडमीमध्ये। मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला जाहिरातीपासून तर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नापर्यंत संपूर्ण माहिती मिळेल। आपण आज पाहणार आहे महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 मध्ये सुरू झालेल्या नवीन सर्व जिल्ह्यांची माहिती आणि त्यासोबतच या पदाकरिता आवश्यक असलेले ते म्हणजेच अर्ज भरण्याचा कालावधी, वय किती असावे, उंची किती असली पाहिजे, शैक्षणिक पात्रता काय काय असायला पाहिजे, परीक्षा होणार की नाही, ग्राउंड कसे राहणार, वेतन किती मिळणार, कागदपत्रे कोणते कोणते आवश्यक असणार, तांत्रिक गुण कशा प्रकारचे मिळणार, या संपूर्ण घटकाची माहिती आपण या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहे। तर मित्रांनो, 14 जिल्ह्याची होमगार्ड नोंदणी सुरू झालेली आहे। तर पाहूया कोणत्या जिल्ह्याची केव्हापासून तर केव्हापर्यंत आपण नोंदणी करू शकतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जिल्हा आणि सोबतच त्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरण्याचा जो कालावधी आहे तो दिलेला आहे। पहिला जिल्हा आहे मित्रांनो सातारा, ज्यामध्ये 15 जुलै ते 31 जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। दुसरा जिल्हा आहे मित्रांनो नांदेड, ज्यामध्ये तुम्ही 25 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत नोंदणी करू शकता। तिसरा जिल्हा आहे मित्रांनो रत्नागिरी, ज्यामध्ये आपण 25 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत नोंदणी करू शकता। जळगावमध्ये सुद्धा सारखेच आहे, 25 जुलै ते 14 ऑगस्ट। नंतर आहे मित्रांनो चंद्रपूर, जेथे 25 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत तुम्ही नोंदणी करू शकता। पुढचा जिल्हा आहे यवतमाळ, यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्ही 26 जुलै ते 17 ऑगस्टपर्यंत नोंदणी करू शकता। एक लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी आहात त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही ज्या पोलीस स्थानकाच्या एरियामध्ये येता तेथेच तुम्ही फॉर्म भरू शकता। सोबत पहा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 25 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरू शकता। नंतर आहे धुळेमध्ये 25 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरू शकता। नंतर आहे मित्रांनो हिंगोली येथे 25 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। नंतर आहे अमरावती जिल्ह्यामध्ये 25 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। येथे 5 ऑगस्ट आहे मित्रांनो, बाकी सर्व 14 आणि 17 ऑगस्ट आहे, 10 ऑगस्ट आहे। तर अमरावतीसाठी वेळ हा कमी आहे। पुढचा जिल्हा आहे बीडमध्ये 26 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। नंतर आहे धाराशिव जिल्हा, दिनांक 25 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत तुम्ही नोंदणी करू शकता। नंतर आहे वाशिम जिल्ह्यामध्ये तुम्ही 26 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत नोंदणी करू शकता। आणि शेवटचा जिल्हा आहे भंडाऱ्यामध्ये 26 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत तुम्ही नोंदणी करू शकता। तर लक्षात ठेवायचे आहे, ज्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी आहात तुम्ही तिथेच फॉर्म भरू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला होमगार्ड भरतीकरिता कोणत्याही प्रकारची जर काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून त्या अडचणीचे आपण समाधान काढू शकू। आणि सोबतच आपण या चॅनलवर जाहिरातीपासून ते परीक्षेपर्यंत सर्व माहिती एकाच ठिकाणी घेत असतो। तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळेल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।